ही जी आपल्याला समोर उंच भुईकोट किल्ल्यासारखी इमारत दिसते ती म्हणजेच कमल महल, यालाच लोटस महल किंवा चित्रांगिनी महल असेही म्हणतात। या वास्तुस्थापत्यात हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही शैलीचा मिलाप आढळतो। ही इमारत 2 मजली आहे। वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत आणि येथून जे आजूबाजूचं दृश्य नजरेस पडतं ना ते केवळ आणि केवळ अप्रतिम आहे। कडक उन्हात देखील येथे थंड हवा असते। थंड हवा राखण्यासाठी वर पाणी शिंपडण्याची व्यवस्था आहे आणि तसेच खिडक्यांना पडदे लावण्याची सुद्धा सोय आहे। कमल महालाच्या चारी बाजूस पूर्वी बागबगीचे असावेत आणि हे राणींचे विश्रामगृह असावेत। या कमल महालाच्या चारी बाजूंनी मजबूत तटबंदी आहे आणि प्रवेशद्वाराच्या गोपुरावर बुरुज ये जा करण्यासाठी पायऱ्या आहेत। कमल महालाच्या